वेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून आतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून वेडे माडे तीन म्हणत वेडसर आले धावून आतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून वाड्यावरची वरात हाय बिना ढोल ताशा कुणी म्हणे फास तीन पिशाचा तमाशा या खुळ्यांचा नाद कुणी करायचा नाय 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 यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय यांचं करायचं 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 काय. अहो मी काय म्हणते हे पोपटराव वाड्यात आहेत ना पटकन त्यांना वाडा विकून टाका म्हणजे मी लगेच हनीमूनला जायला मोकळी. अहो आता मग अशी घटस्फोटाच्या वार्ता करत होता आता लगेच हनीमून नाही घटस्फोट तर मी घेणारच आहे पण हनीमून वरून आल्यानंतर काय हनीमूनला जायचं माझं आधी ठरलंय ना मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्तपैकी फिरायला जायचंय काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय लोळून लोळून बर्फाचा उकरून उकरून खायचा शिमला का आला शिमल्याला जाऊन पावसात भिजायचंय मक्याच्या कणसावर ताव मारायचा गोव्याच्या बीचवर जाऊ पवायचंय खेकडे आणि मासे तळून खायचे. अरे या बाईला काय भस्म्या झालाय काय जिकडे जाईल तिकडे खायचंच सुचतंय. नाहीतर काय अरे फिरायला तर मी जाणार आहे मी ताजमहलला भेट देणार आहे. हा ताजमहल ताजमहल तो बघायला समजत आवडतोय बघायला नाही जाणार आहे ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी. मला शहाजहानचा इगो हट करायचा आहे. अहो पण तुम्ही एवढं फिरणार फिरणार म्हणताय या वयात जमणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत. एक वेळ हे झाले असतील म्हातारे पण पोपट जरा माझ्याकडे बघा आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात अहो तुमचं लग्न झालंय का. माझं लग्न झालं का तुम्हाला काय विचारतात. तुमचं म्हणजे माझं लग्न झालंय का असं मला विचारतात. आजही लोकांना मी यांची मुलगी वाटते. हो मुलगी वाटते सयामी तिळ. अरे मी आजही रस्त्याने जायला लागलो ना तर बायका माझ्याकडे वळून वळून बघतात. हे तुम्हाला कसं कळतं. त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो. म्हणूनच लागलाय हा पट्टा साखळी बांधून ठेवायला पाहिजे. त्याची रूपावर जळते बघा माझ्या. अगं बाई काय हे का रूप आणि यावर का जळायचं. हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात. ठीक आहे पोपट माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची मला वाईट बोललेलं माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही. आता बोला. पोपट मलाही चालत नाही. आता सांगा. आता काय सांगणार सांगणार मी सांगणार. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया. साला एक मिनिट साला या जयांगी मोठेपणा मला यातना कठीण साला. हे बघा तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानू. भाई कोई है. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय अतुल. झालं चिन 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 चिंगाट उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो या आता बधीर झाला या. आम्ही तुम्हाला अजय अतुल दिसतो. अजय अतुल दिसतो. अरे मी आजही थुलथुलीत आणि तुलतुलीत आहोत. नाही म्हणजे तुम्ही अजय अतुलच्या गाण्यासारखे एकदम एनर्जेटिक आहे. मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना. थँक्यू. मग ते माझ्यामुळे मी यांना चांगलं खाऊ पिऊ घालते ना म्हणून. पण तुम्हाला सांगू का या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाहीये. देवाने जी काही ताकद दिली ती हिलाच दिलेली आहे फक्त बुद्धी द्यायचा विसरला. गप्प बसा गप्प बसा. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. ठीक आहे ना ठीक आहे. हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते. पोपट सांग आहे की नाही मी हुशार. हुशार हुशार. अहो
मेद बघून नाही हो, मेंदू बघून ठरवतात हुशारी. हे बघा. माझंही तेच म्हणणं आहे हो. अहो, हिच्याकडे फक्त बळ आहे, बुद्धी दिलेलीच नाहीये. बुद्धिबळ हे बघ बाई, आम्हाला घाबरायचं नाही, हा. आपण बुद्धिबळ खेळूया हा? म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ठीक ते. आहे, बुद्धिबळ खेळूया. नाही, मी सांगतो ना, तुम्ही हुशार आहे. बघितलं म्हणजे मी मूर्ख आहे? नाही, तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी मूर्ख आहे तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी हुशार आहे? नाही, तुम्ही मूर्ख आहे. म्हणजे मी हुशार आहे. तुम्ही मूर्ख अरे, आहे. दोघांना काय मूर्ख अरे, म्हणता? थांबा. खेळा बुद्धिबळ आणि आपली हुशारी ठरवा. चल घेऊन ये. आता बघा. हे बघा. तुम्ही आमचे परीक्षक. ठीक आहे. हे घ्या. एक मिनिट तू आधी मला सांग, तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी? मला अर्धी पांढरी अर्धी काळी. अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळत बुद्धिबळ. पोपट, तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इटी दांडू पाशीच तटलोय वय? आम्ही बी खेळतो बुद्धिबळ. अय्या मग खेळा ना. बुद्धिबळ तिघात. मग काय झालं, आम्ही मारलेले प्यादे असे उचलायचे, मध्ये लावायचे आणि खेळायचे. चले, तयार आहेस तू? ओ, माझ्या घोड्याची चाल. येऊ द्या. घोडा 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 हे, हे, हे. घोडा घोडा अरे. घोडा 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 लागला. अहो, पंचस्ती पण मारतो वय. घोडा 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 माझ्या घोडाने तुझा साबण मारला. यस, प्याद मारलेला आहे. अहो, असं कसं मारला? अहो, घोडा अडीच घर चालतो, तुम्ही सरळ चालवलं ती बी इतकी घर. पोपट घोडा कोणाचा आहे? तुमचा. मग मी चालवणार तसाच तो चालणार. हा, चले तुझी चाल. आता हा हत्ती, आता हा हत्ती, हा हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. हे बघा, माझे हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. अहो, एका वेळेस एकच प्याद मारता येतं वो. पोपट, वो. हत्ती कुणाचा आहे? तुमचा. अहो, जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी तो एका वेळी 10 प्यादे मारू शकतो. अरे, असं कसं मारू शकतो? तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या तुमच्या वजिराने आहे ना ह्यांचा उंट मार. ए, मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं. सॉरी मला शिकवतेस तू? सॉरी. अरे, गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला. मला काय शिकवतो बुद्धिबळातलं? अरे, उंट आहे तो, कशाला त्रास द्यायचा त्याला? वाळवंटातला प्राणी आहे. चला, माझ्या वजीराची बॉलिंग आहे. ए, विकेट किमीला जा. राईट मोर द विकेट पॅव्हलियन अँड वजीर ऑन द लाईन अँड वजीरने तुझा घोडा मारला. यस. अरे, असं कसा घोडा मारला? मध्ये प्यादा आहे ना. एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्याद मागे नाही का सर? अरे, उगाच या खेळाला बुद्धिबळ नाही म्हणत, जरा बुद्धी चालवा. चले, तुझी चाल. आता माझा उंट, येऊ दे. माझा उंट तुमच्यावर चाल करू देतोय, लक्षात ठेवा. हे बघा, बघा. मारो राजस्थान ऊंट पधार्यो रे, मारो राजस्थान. हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे. मार्यो रे, तारो हत्तीनो बदड बदड मार्यो रे. अहो, उंट तिरपा चालतो वो. मी आलेला अशी त्रिपी अहो, तिकडं नाही वो, इथं पटावर. वो. उंट कोणाचा आहे? अरे, तुमचा असला म्हणून काय झालं? कसं पण खेळायचं? खेळायला काय नियम बियम आहेत का नाही? पोपट वाळवंटातला प्राणी आहे तो. उन्हानं त्याची पावलं अशी वाकडी तिरकी तिकडी पाकडी पडणार ना, म्हणून चालतोय तसा चालवला. माझ्या राजाची चाल. आयो रे. हो. अहो, खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत. लोक पक्ष बदलतात, मी तर फक्त साईडच बदलली. क्या बात है. माझा राजा तुझा उंट, घोडा, हत्ती आणि घुबड मारणार. अहो, बुद्धिबळात घुबड कुठलं आणलं? येतं कधी कधी येतं. बाप रे बाप. ए, सोड. मेरी इज्जत का सवाल है धनी ए, को. सोड. ए. नहीं, छोड़ दो, छोड़ दो मेरे धनी को, छोड़ दो, छोड़ गोल दो. गोल. बुद्धिबळात रेड कार्ड. मग बुद्धिबळात गोल. अहो, राजा एक घर पाठी पुढं आजूबाजूला चालतो, एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत. त्याला उगाच राजा केलाय का? तो 15-20 लोकांना मारू शकतो. अरे, बुद्धिबळ आहे, जरा बुद्धी चालवा. अरे, तुमचं बुद्धिबळ खेळताय तुम्ही हे. गप्प बसा. चला द्यापा मोजे. हा? तो मे पाजा. मोजे पादा. हा. प्यादे मोजा. हा? असंही आहे ते. असंही आहेत हे. एक मिनिट, माझे झाले 1 2 3 4 5 6 7. माझे 1 2 3 4
हा. 5-6 7-8 हे कुठं आणले? हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले मी. माझे 11 झालेले आहेत, माझ्याकडे 11 प्यादी आहेत. अरे. मी बुद्धिबळ जिंकलो, माझ्याकडे बुद्धी जास्त आहे. ओ असे कोणाकडे प्यादे जास्त म्हणून कोण जिंकत नाही हो. राजाला चेकमेट द्यायचा असतो. गप्प बसा हो, हे आमचं बुद्धिबळ आहे, भूत्यांचं बुद्धिबळ. अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय? वाडा हवाय ना तुम्हाला? हा वाडा हवाय ना? हा ठीक आहे, तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात. तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल. कोणी? बाईनं म्हणजे माझ्या बिंदूनं भाजी कापायची तयारी केली असेल. मी चटकीने तिला एक फोन करून आलो. 1 मिनिट. हा वा 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 वा, काय टेम्पटिंग परफॉर्मन्स होता. सुपर हिट. तुमच्या एनर्जीसाठी तुम्हाला सलाम. आय एम शुअर ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये ते आता गर्दी करणार आहेत नाट्यगृहात या नाटकासाठी. सुपर हिट, सुपर हिट. हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? कमाल, म्हणजे मॅडनेसचा कहर होता. फार मस्त लिहिलंस विशाल. मी तुझं लिखाण पहिल्यांदा बघतोय आणि तुमच्या तिघांमध्ये जो मॅडनेस आहे तो मिक्स करून त्याचं 10 पट केलं तर तेवढा मॅडनेस एकट्या राजेशमध्ये आहे. आणि तो क्षणोक्षणी ठाई असा दिसतोच. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे हे नाटक बघायला. माझ्या मित्रांनी, अमेय खोपकरनी प्रोड्यूस केलेलं आहे, माझ्या मित्रांनी डिरेक्ट केलं आहे आणि माझे 3 मित्र त्यात काम करत आहेत. सो लवकरात लवकर हे नाटक बघणं माझं कर्तव्य आहे आणि मी लवकरात लवकर येईन असं तुम्हाला वचन देतो. राजेश, आता तुमच्याकडून जाणून घ्यायचंय ह्यांना तुम्ही कसं सांभाळलं आणि कसं ह्या नाटकाची एकंदरीत प्रोसेस काय होती? हे नाटक आम्ही 1 वर्षभर विशाल आणि मी त्याच्यावर एकमेकांची डोकं खाऊन लिहित होतो. कारण जसं मगाशी म्हणालो, कॉमेडी करणं खूप कठीण आहे आणि असं म्हटलं जातं की देर इज नो ह्युमर इन हेवन. म्हणजे स्वर्गात विनोद नाही. जिथे सर्व छान सुख समाधानाचं आयुष्य चाललंय, सगळी उपलब्धता आहे, तिथे विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद हा दुःखातून निर्माण होतो, विनोद हा कारुण्यातून निर्माण होतो. करेक्ट आहे, विसंगतीत निर्माण. जिथे काहीतरी कमी आहे तिथून विनोद निर्माण होतो. आणि ह्या जोडप्यामध्ये अशी एक उणीव आहे, असं एक त्यांची सल आहे, असं एक दुःख आहे आणि ते जोडपं आनंदात राहायचा प्रयत्न करतंय. त्यांनी एकमेकांना वचन दिलंय, काही झालं तरी रडायचं नाही, हसत राहायचं. आणि त्या त्यांच्या मिशनमधून, तत्वामधून हा पोपट नावाचा एक व्यक्तिरेखा त्यांच्या वाड्यात घुसते आणि एक जो वेडसरपणा, मॅडनेस जो सुरू होतो, धुमाकूळ होतो, तो शेवटपर्यंत होतो. शेवटी आम्ही सगळेच थोडं नाही म्हटलं तरी आपण सगळे पु ल देशपांडे नावाच्या देवाचे भक्त आहोत. जाता जाता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मुळात निर्माते आम्हाला खूप चांगले मिळाले. अजित परबचं संगीत आहे, अवधूत गुप्तेनी गाणं गायलंय. हे जे लिहिलंय कोणी गाणं? हे एक मोठे कवी आहेत, राजेश देशपांडे म्हणून. मोठे कवी. तर असं सगळं ती छान मोठ्या लोकांची एक छान टीम चाललेली आहे. आणि आमचं एक ब्रीद आहे की फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं नाटक बघायला या. कारण शेवटी एकटा माणूस रडू शकतो पण हसायला आजूबाजूला कंपनी लागते. तर मंडळी, दर्दी हास्य रसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. तुम्हा दोघांनाही मंचरण्याची विनंती करते. या 2 भागांमध्ये खूप वेशभूषा वेगवेगळ्या बघायला मिळाल्या, वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली, वेगवेगळ्या जोड्या बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लोकांची स्किट्स लिहिली आहेत. सो हे जी परमिटेशन्स, कॉम्बिनेशन सतत बदलत आहेत ती मला खूप आवडत आहेत. कारण मला असं वाटतं की ॲक्टरने कायम त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्वतःला पुश करत राहावं आणि हा मंच ती अपॉर्च्युनिटी तुम्हा सगळ्यांना देतोय. तर मला आनंद आहे याचा खूप.